नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. त्यागमूर्ती माता रमाई यांना विनम्र अभिवादन. सोपानदेव लामसुंगे यांना आदराची श्रद्धांजली. बातमी बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसुंगेकडून. आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यागमूर्ती माता रमाई यांनी एक असा आदर्श निर्माण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अशी साथ दिली. त्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण जगामध्ये नाव आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही घरची चिंता करू नका. समाजाला जर बाहेर काढायचं असेल तर तुम्ही चांगले शिका आणि या समाजाला या दुःखातून तुम्ही बाहेर काढू शकता. अशी मोठी पाठबळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माता रमाई यांनी दिलेले होते. आणि हे त्याग असा विश्वास माता रमाईमध्ये होता. आज मात्र या समाजामध्ये महिलांना माता रमाई यांचा त्याग आठवण्याची आणि एक आदर्श आपल्या डोळ्यापुढे समोर ठेवून आणि म्हणूनच अशा प्रकारे आज समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये महिलांनी वागायला हवे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व, त्याचप्रमाणे परमपूज्य दलिताचे उद्धारक यामुळेच होऊ शकले की माता रमाईची साथ बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली. सोपानदेव प्रल्हाद लामसुंगे यांचे आज पुण्यस्मरण. सोपानदेव हे लहानपणी एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आले. ते लहान असतानाच त्यांच्या आई त्यांना सोडून गेल्या. यानंतर त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. हे प्राथमिक शिक्षण हालाकीच्या जीवनामध्ये त्यांनी आपले शिक्षण केले. त्यानंतर आपल्या ज्या पद्धतीने शिक्षण घेता येईल त्या पद्धतीने घेतले. सोबतच आपल्या परिवाराला आर्थिक मदत होईल यासाठी ते डोक्यावर टोपली घेऊन गावागावामध्ये सामानसुद्धा विकायचे. ज्या पद्धतीने आपल्याला जे काम मिळेल ते काम मिळवून परिवारालासुद्धा ते आर्थिक मदत करण्यासाठी काम करून आपले शिक्षणसुद्धा पूर्ण केले. लहान वयामध्येच त्यांना मायेची ममता, आईचे प्रेम हे सुद्धा मिळाले नाही. त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला. सावत्र आईच्या मुलालासुद्धा ते आपल्यासोबत चांगल्या प्रकारे खेळवायचे. त्यांनी कोणताही दुजा भाव आपल्या सावत्र भावासुद्धा केलेला नव्हता. आई वडिलांचा ते नेहमी आदर्श ठेवायचे. आई वडिलाविषयी त्यांना प्रेम होते आणि म्हणूनच ते आपल्या वडिलांना देवाप्रमाणे समजायचे. आपल्या वडिलांची ते सेवा करायचे. त्यांनी वर्धा येथे विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीमध्ये सहभाग घेतला. या भूदान चळवळीमध्ये त्यांना जमीन मिळाली आणि ही जमीन ती स्वतःकडे न ठेवता तीसुद्धा त्यांनी दुसऱ्या लोकांना ही भूदान शेतीसुद्धा देऊन दिली. अशा प्रकारचे मोठ्या मनाचे सोपानदेव लामसुंगे यांचे आज पुण्यस्मरण. बुद्ध धम्मावर त्यांची फार निष्ठा होती आणि म्हणून शेवटीपर्यंत ते बुद्ध विहारामध्ये परिसरातील प्रबुद्ध भीमसागर बुद्ध विहारामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ते अगरबत्ती मोमबत्ती घेऊन पूजेकरता गेले. त्यांना बुद्ध धम्म हा एक आदर्श त्यांच्यासमोर होता. त्यांनी कोणतेही व्यसन केले नाही, ते कधी खोटे बोलले नाही. असा एक आदर्श त्यांनी समाजामध्ये निर्माण केलेला होता. त्यांनी भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय यांचे ते संस्थापक सदस्य होते.
त्याचप्रमाणे कनक खुशी न्यूज चॅनल, कनक खुशी किराणा त्यांच्या आशीर्वादाने आज देखील सुरू आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.